हॅलो मित्रांनो, कसे आहे तुम्ही? मजेत ना? मी पण मजेत आहे. तर आज मी मटर वाटाण्याबद्दल तुम्हाला सांगणार आहे. तर हे बघू शकता, हा जो वाटाणा आहे याचे फुलं व्हाईट आहे आणि ग्रीन आहे. बघू शकता, मध्ये ग्रीन आहे आणि फुल व्हाईट आहे. आणि हा मटर आहे, मटर वाटाणा. हा गावठी नाही आहे. तर या मटर वाटाण्याची फुलं व्हाईट आहेत. बघा, दिसायला किती सुंदर आहे. तर हा पण जास्त नाही टाकला आम्ही, म्हणजे मिक्सच टाकले सगळे, वाटाणा आणि हे लाख, मसूर, हरभरा, गावठी वाटाणा हे आम्ही मिक्स टाकले. तर हे वाटाण्याचं झाड आहे. हा देशी वाटाणा म्हणलं तरी चालेल. तर याचं म्हणजे हे वेल पण जाड जाड आहे आणि हे झाड पण मोठं झालं आहे. आणि म्हणजे गावठी वाटाण्यासारखं पतलं नाही आहे. तर हे जास्त नाही आहे. याचा पण कुडे मुडे हे बघू शकता तुम्ही. तिकडे पण व्हाईट फुलं दिसत आहे. झूम करून दाखवते. हे बघा, याची पण भाजी खूप सुंदर लागते. ही मेथीसारखी करायची असती भाजी. आणि ही पण खायला, म्हणजे जे असे कोवळे कोवळे शेंडे असतात ना, हे शेंडे हेच घ्यायचे फक्त. आणि लांब असतात ना हे दांडे, त्याच्यामुळं थोडी कापून घ्यायची आणि मग भाजी बनवायची. तर ही पण खूप सुंदर लागते भाजी वाटाण्याची. आता याला पण आम्ही याचे शेंडे मारले होते म्हणून याचा टाळा झाला आहे. आणि बघू शकता, हे बघा, शेंगा पण आलेल्या आहेत. याला इथं आळी पण लागलेली. हे बघा, या मटरचं आहे ना वाटाणा, म्हणून याला लवकर शेंगा आल्या. आणि काहींना फुलं आलेत, काहींना शेंगा आल्यात. आता हे झाड जरा चांगलं आहे म्हणून याला शेंगा आली. हे बघू शकता. तर हा वाटाणा आणि गावठी वाटाणा आहे, त्याचं फूल तुम्ही बघू शकता. हे पिंक आणि वाईन कलरचं आहे गावठी वाटाण्याचं फूल. आणि हा देसी वाटाणा आहे, याचं फूल व्हाईट आहे. इथंच बघू शकता. तर हा गावठी वाटाणा आहे. तर याचं एकदम हे दांडे हे सगळं पतले पतलेच आहे, पानं पण पतलेच आहे. आणि हा देशी आहे मटरचा. तर हे बघू शकता तुम्ही, फरक आहे गावठी वाटाण्यात आणि देसी वाटाण्यामध्ये हा फरक आहे. पण भाजी खायला याची दोन्ही पण चविष्ट आहे, काहीच बदल नाही आहे. आणि गावठी वाटाण्याची शेंग असते ही बारीक असते आणि याची मोठी असते. मटर तर तुम्हाला माहीतच आहे.